मध्यरात्री मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलाय। मुस्लिमांच्या लांगुल चालनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला मोहम्मद अली जिनांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं। तसंच जमिनी घशात घालण्यासाठी मोदी सरकारनं वक्फ विधेयकाच्या या दुरुस्तीचा घाट घातल्याचा आरोपही केला। ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंनी कोणते वार केले आणि एकनाथ शिंदेंनी हे वार परतवून लावत असताना कोणते पलटवार केले बघूया। गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये? ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडतो। का बोलला नाही तुम्ही? मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे, महिलांनी केलंय, मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लांगून चालन आहे। एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केले। नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते गद्दार लोक आपले आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ शॉर्टकट मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे। मला बोलायला लावू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।